क्रिशू. हॅलो. हॅलो. गोष्ट ऐकायची आपण. एक असतं जंगल आणि जंगलात असतो मकडाचा पक्षी आणि एक असतो म्हणजे मामा आणि एक असतो मनी म्याव म्याव म्याव. ते तिघे कोण असतात एकमेकांचे? येस, फ्रेंड्स असतात. त्यांनी काय करायचं ठरवलेलं? पार्टी करणार होते. कशाची पार्टी? खीर. यम्मी. आणि मग एके दिवशी खीर बनवायला घेतात. उंदीर मामा म्हणतो जंगल नदीवर शंभो नाथया गोविंदा मोराले. असं म्हणतात ते आणि नदीवर जातात. मनीमाऊ नाही जात त्यांच्यासोबत. मनीमाऊ काय करते? खिरीवर लक्ष ठेवायला राहते. आणि मग खीर तयार झाल्यानंतर सुगंध मनीमाऊला लागतो. मग ती काय करते? थोडी खीर घेते आणि खाऊन टाकते. असं करून करून संपून टाकते. आणि काय करते ती? अशी झोपते. थोड्या वेळानंतर माकडदादा येतो आणि बघतो तर काय, सर्व खीर संपली. आणि काय म्हणतो? मनीमाऊला विचारते, ए मनीमाऊ, खीर संपवलीस का? मनीमाऊ काय म्हणते? मला नाही माहिती, मी तर झोपले होते. मग माकडदादा काय करतो? मोठी गागर आणते आणि काय सांगतो? ज्याने कोणी खीर खाल्ली असेल ती घागरी सकट पाण्यात. पहिल्यांदा उभा राहतो माकडदादा, नंतर राहतो उभा उंदीर मामा. दोघेही बुडत नाहीत. मग सगळ्यात शेवटी कोण बसते क्रिशू? मनीमाऊ. काय म्हणते? मी खीर खाल्ली बुलबुल काकडी. मी खीर खाल्ली बुलबुल खाल्ली. आणि मग हळूहळू घागर बुडायला सुरुवात होते. मनीमाऊ घाबरते. कशी घाबरते? आणि मनीमाऊ काय म्हणते? मला बसवा, मला माफ करा. मग हळूच उंदीर मामा आणि माकडदादानी मनीमाऊला ओढली वर. आणि मग बिचारी मनीमाऊ रडत होती. माकडदादा आणि उंदीर मामा मनीमाऊला बघून काय करत होता? हसत होता. गोष्ट